ओम शांती। आज दिव्यदर्शन भवनाच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असणारे ज्यांनी आताच उद्घाटन सोहळा पार पडला आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंचकावरील सर्वच प्रमुख मान्यवर, मी काही जास्त वेळ आपला सगळ्यांचा घेणार नाही, पण मी ज्यावेळेस दीदींशी चर्चा करत होतो त्यावेळेस दीदी म्हणाले की आमचा प्रजापती ब्रह्मकुमारी हा काही कोणता सांप्रदायिक नाही, धर्म नाही, हा एक विचार आहे आणि दीदी या विचाराशी समरस आम्ही आजच नाही, तर माझं शिक्षण पुण्यात झालं आणि माझं बालवाडी किंवा किंडरगार्टन ज्याला म्हणतो हे चंदननगरला झालं होतं। आम्ही NI जो स्टॉप आहे तिथे माझ्या मामाचं घर होतं, तिथे राहत होतो आणि तिथनं अवघं म्हणजे चालण्याच्या अंतरावर म्हणजे 100 फुटाच्या अंतरावरती प्रजापती ब्रह्मकुमारींचं त्या ठिकाणी पहिली तुमची सुरुवातीची पुणे शहरातली इमारत होती। त्यामुळे माझा त्यावेळेसपासून या विचाराशी आम्ही समरस आहोत आणि वाचनात अनेक काही अनुभवही डोळ्यासमोर आले आणि ऐकण्यात आले आणि तो विचारात घेऊन आपण पुढे जात असतो। माझ्या वाचनात आलेली एक जी गोष्ट आहे ती नक्कीच त्या गोष्टीचा मी उल्लेख करेल आणि ती आपल्या सगळ्यांसाठी नक्की एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे। एकदा एक शिष्य त्याच्या गुरूंकडे जातो, त्याच्या गुरूंना म्हणतो की मला कायम राग येतो आणि राग काय अनावर होत नाही आणि रागाच्या भरामध्ये माझ्याकडनं कायम काही ना काहीतरी चुका घडत असतात, मला काहीतरी उपाय तुम्ही द्या। आणि ते गुरु बसले असतात, बसल्या जागी त्यांच्या बाजूला एक ग्लास असतो, ते त्या ग्लासमध्ये पाणी ओततात आणि भरलेला ग्लास त्याच्या हातामध्ये देतात। नंतर ज्या ज्या वेळेस तुला राग येईल तू फक्त हा ग्लास घे, याच्यामध्ये पाणी भरून फक्त ग्लास धरून उभं राहायचं आणि तोंडातनं काही शब्द काढू नको, तुला तात्काळ शांततेचा लाभ मिळेल, तू शांत होशील। काही दिवस उलटतात, काही दिवस उलटल्यानंतर तो परत एकदा गुरूंना भेटायला येतो, गुरूंचे आभार मानतो की गुरुजी तुमचे विशेष आभार, तुमच्या भेटीमुळे तुम्ही दिलेल्या ग्लासमुळे माझ्या आयुष्यामध्ये शांतता आली, त्यामुळे तुमचे विशेष आभार मानतो। विषय हा फक्त ग्लासचा नव्हता, गुरुजी म्हणले की तुला शांतता ग्लासमुळे मिळाली नाही, पण ज्यावेळेस तुझ्या हातामध्ये ग्लास दिला जातो त्यावेळेस तुझं मन केंद्रित होतं आणि केंद्रित झाल्यामुळे खरं तर तुला शांतता मिळालेली आहे। प्रजापती ब्रह्मकुमारीमध्ये आपल्याला जे काही मेडिटेशन शिकवलं जातं, आपण उघड्या डोळ्याने ज्यावेळेस मेडिटेशन करायला सुरुवात करतो आणि आपले ज्यावेळेस मनाबरोबर दृष्टी सुद्धा केंद्रित करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण शांततेकडे जायला सुरुवात करतो। कायम सांगितलं जातं की स्वप्न पाहिली पाहिजे, पण स्वप्न कोणती पूर्ण होतात? झोपेत पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात का उघड्या डोळ्याने पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात? तर कायम याचं उत्तर एकच असतं, उघड्या डोळ्याने जी स्वप्न आपण पाहतो ती पूर्णत्वाकडे जात असतात। त्यामुळे उघड्या डोळ्याने मेडिटेशन नक्कीच प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे, मन केंद्रित नक्कीच केलं पाहिजे। मी काही कोणता वक्ता नाही, कोणतं ज्ञान देणं इतकं तुमच्या इतकं मोठंही नाही, म्हणजे तुमच्या अनुभवा इतकं माझं वयही नसेल, त्यामुळे जर बोलताना जर कोणती चूक झाली असेल तर आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आणि नक्कीच आज या ठिकाणी आल्यानंतर माझा समज असा आहे की ज्यावेळेस आपण कुठेही जातो, जात असताना त्याला काहीतरी निमित्त मात्र असतं, कोणतं तरी निमित्त असल्याशिवाय आपलं येणंही होत नाही, जाणंही होत नाही। त्यामुळे काहीतरी निमित्ताने आपण या ठिकाणी या उद्घाटन समारंभानिमित्त आलेला आहोत, त्यामुळे नक्कीच या समारंभातनं घरी जात असताना एक विचार आपण सर्व घरी घेऊन थांबतो। धन्यवाद।